वंदितो मी जिजामाऊली गे तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी जिजामाऊली गे तुला वंदितो मी जिजामाऊली गे तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी जिजामाऊली गे तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही तुझ्या सावली लीन कोणीही नाही तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही तुझ्या सावली लीन कोणीही नाही नसे दास कोणी नसे राम स्वामी नसे दास कोणी नसे राम स्वामी जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी जिजामाऊली गे शिवधर्म प्रकटन सोहळा 12 जानेवारी 2005 हा दिवस भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात अतिशय महत्वाचा दिवस म्हणून नोंदवला गेला. स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आपण 2005 12 जानेवारी 2005 या दिवशी जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी जो मोठा सोहळा जगप्रसिद्ध असा गाजलेला सोहळा साजरा झाला त्याबद्दलची काही क्षणचित्र या ठिकाणी सादर करत आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया की शिवधर्म ही संकल्पना कशी आहे. मराठा सेवा संघाने जेव्हा आपल्या अनेक कक्षांची उभारणी केली तेव्हा मराठा धर्मपीठाचीही उभारणी केली होती आणि बहुजनांचा स्वतःचा असा एक धर्म असावा ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची शोषणाची परंपरा असू नये, शोषणविरहित, विषमताविरहित अशा प्रकारची समाज रचना निर्माण व्हावी या हेतूने आपला असा धर्म असावा अशी एक संकल्पना या मराठा धर्मपीठाच्या मागे होती. नंतरच्या काळात जे काही चिंतन गेल्या 10 वर्षांमध्ये झालं तेव्हा असं लक्षात आलं की आपण ज्या धर्मात आहोत सध्या त्या धर्माचा मूळ गाभा जो आहे तो शिवधर्मच आहे. शिव हा आपल्या महान परंपरेचा, सिंधू संस्थेच्या महान परंपरेचा एक महान नेता होता आणि त्याला आपण आपलं दैवत मानलं आणि गावोगावी खेडोपाडी त्याच्या प्रतिमा उभारल्या आणि तेव्हा आपल्याला लक्षात आलं की सगळ्या जाती धर्मांना एका सूत्रात बांधणारा असा जो शिव आहे त्याच्या नावाने हा धर्म आपण 2005 रोजी या ठिकाणी प्रकटन करीत आहोत. हे करताना आपल्यापुढे राष्ट्रमाता मा जिजाऊ हे आपल्या प्रेरणास्थान म्हणून आपण मानल्या. मराठ्यांच्या इतिहासामध्ये एवढंच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे ज्यांनी आपल्याला अस्मिता, स्वाभिमान, स्वावलंबन, पराक्रम, शौर्य या शब्दांचा खरा इतिहास सांगितला. याच्याद्वारे आपण भारतामध्ये प्रत्येक माणसाच्या मनात आपण राज्यकर्ते होऊ शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास जागवला. आणि जेव्हा अतिशय प्रतिकूल अवस्था होती, सगळ्या पूर्ण भारत देशामध्ये गुलामीचं एक सावट पसरलेलं होतं, परकीय राजसत्ता ठिकठिकाणी आपली नख रोवून बसलेली होती, अशा प्रतिकूल अवस्थेत स्वराज्याची संकल्पना, स्वातंत्र्याची संकल्पना जागवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे उदयाला आले. हे कशामुळे उदयाला आले? ज्या मा जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार केले, स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, अस्मिता जागवली आणि फुलवली, अशा मा जिजाऊंना हे सगळं श्रेय आहे. म्हणून राष्ट्रमाता मा जिजाऊ आपल्या प्रेरणास्थान आहे. भारतातच नव्हे संपूर्ण जगामध्ये जेव्हा राजसत्ता उभारल्या गेल्या त्याच्या खूप आधी स्त्रियांच्या हाती सत्ता होती, त्याला आपण मातृसत्ता पद्धती असं म्हणतो. त्या सत्तेमध्ये सर्व आपण एकाच मायेचे लेकर आहोत अशी भावना होती. कोणत्याही प्रकारची भेदभाव तेव्हा नव्हता लोकांच्या मनामध्ये आणि सगळे एकोप्याने वागत असत.
अशा प्रकारच्या व्यवस्थेला पूर्वी गणसंस्था असं म्हणत असत. या गणामध्ये एकोप्याने वागायचं, एकत्र निर्णय घ्यायचा आणि आपलं नेतृत्व करणारी जी माता असेल तिचा आदेश ऐकायचा. त्यात हुकुमशाहीची व्यवस्था नव्हती. खऱ्या अर्थाने तिला आत्यंतिक लोकशाही व्यवस्था असं अभ्यासकांनी म्हटलंय. ती एक परंपरा सिंधू संस्कृतीमध्ये होती. 5000 वर्षापूर्वी त्या एका मोठ्या परंपरेचा ऱ्हास झाला आणि ती स्मृती जागवण्याकरता आपण वारंवार मा जिजाऊ त्यांच्या पूर्वीच्या महान ज्या माता होऊन गेल्या, सिंधू संस्कृतीची जी गणमाता होती, जी सिंधू संस्कृतीची आद्य मातृदेवता होती निरृती, तिच्याप्रती आपल्या सगळ्या स्मृती जागून तिच्याप्रती आपल्या श्रद्धा आपण अर्पण करून तिचं एक रूप म्हणून नंतरच्या काळात ज्या ज्या मातांनी कर्तबगारी गाजवली त्या सगळ्या मातांचं एक प्रतीक म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ आपण मानलं आणि त्यांना प्रेरणास्थानी मानून शिवधर्माच्या प्रकटनाची घोषणा केली. तुळजापूर या ठिकाणी पहिली शूद्र परिषद झाली, दुसरी शूद्र परिषद अकोल्याला झाली, तिसरी शूद्र परिषद चंद्रपूर झाली आणि चौथी शूद्र परिषद तळेगाव दाभाडे झाली. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी 2005 पर्यंत अनेक शूद्र परिषदा झाल्या, चिंतन बैठका झाल्या, चर्चासत्र झाली आणि मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली. अशा तऱ्हेने एक महाप्रबोधनाचा हा सगळा उपक्रम साजरा झाल्यानंतर किंवा तो अशा तऱ्हेने उपक्रम साजरा चालू राहिल्यानंतर आपण 2005 मध्ये शूद्र प्रकटनाचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जो मोठा सोहळा जो अतिशय महत्वाचा म्हणून जगाच्या इतिहासात नोंदवला गेला ऐतिहासिक सोहळा हा सिंदखेडला 12 जानेवारी 2005 रोजी साजरा झाला. 2005 हे वर्ष आपण एक टप्पा म्हणून मानलाय. त्यापुढे आणखी खूप काही आपण उपक्रम केले, शूद्राबद्दल चिंतन केलं आणि लेखन सुद्धा केलं आणि आता आपण पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करतो आहे. 12 जानेवारी 1598 हा दिवस महाराष्ट्राच्याच नव्हे तर पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये महत्वाचा दिवस नोंदवला गेला, कारण या दिवशी मा जिजाऊ यांचा जन्म झाला. लखुजी जाधवरावांच्या घरामध्ये, जाधवरावांच्या ह्या घराण्यामध्ये जन्मलेल्या या महान महिलेनी एका महान अशा पुत्राला जन्म दिला, अतिशय प्रतिकूल अवस्थेत त्याला घडवलं आणि आपल्या मनामध्ये, पूर्ण भारतीयाच्या मनामध्ये स्वातंत्र्याची संकल्पना जागवली. म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण हा दिवस शिवधर्माच्या प्रकटनाकरता निवडला. शिवधर्माचा सूर्य 12 जानेवारी 2005 रोजी उगवला. सिंदखेड राजा मातृतीर्थ मा जिजाऊ यांचं जन्मस्थान. यावेळेस झालेल्या शिवधर्म प्रकरण सोहळ्याला प्रख्यात विद्वान संशोधक डॉक्टर आह साळुंखे आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी मार्गदर्शन केले. शिवधर्माच्या निमित्ताने आपण बंधनमुक्त होत आहोत, भयमुक्त होत आहोत, भटमुक्त होत आहोत अशी घोषणा यावेळेस या सोहळ्याने केली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव आपल्या पद्धतीने साजरा केला. युवा वर्गातील सर्व कार्यकर्ते माननीय पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली लखुजी जाधवराजे यांच्या या वाड्यामध्ये प्रवेश करीत आहेत. लखुजी जाधवराव हे मराठ्यांमधील एक मोठे सरदार आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिंदखेड राजा या ठिकाणी हा जो वाडा बांधला, त्याच वाड्यामध्ये मा जिजाऊ यांचा जन्म झाला. मा जिजाऊ यांच्या जन्मस्थानी जे मातृतीर्थ म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी सर्व मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते, शिवधर्माचे अनुयायी आपापल्या हाती भगव्या ध्वजा घेऊन ओळीने जात आहेत. आपण या ठिकाणी पाहतो आहोत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार करीत जिजाऊंच्या जन्मस्थानाकडे जात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत आहे. हा संपूर्ण परिसर, राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थानाचा हा परिसर एका वेगळ्याच आनंदाच्या सोहळ्याला या ठिकाणी साक्ष देत मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते भाऊ थुटे जिजाऊ सृष्टीवर एका सोहळ्यामध्ये
खंजरी वादन करतात. बा जिजाऊ यांची ही प्रतिमा सर्व शिवधर्मियांचं प्रेरणास्थान. शिवधर्माचा आशय सांगणारा पोवाडा या ठिकाणी इंजिनियर भाऊ थोटे यांनी सादर केला. यावेळी प्रचंड जनसमुदाय या सोहळ्याला उपस्थित होता. सर्व वयोगटातले लोक, सर्व जाती आणि धर्माचे लोक या ठिकाणी या सोहळ्याला साक्ष देण्याकरता, पाहण्याकरता उपस्थित होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सर्व स्त्री पुरुष या ठिकाणी एक ऐतिहासिक सोहळा अनुभवत होते. जिजाऊ सृष्टीवरील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अशोक राणा, भाऊ थोटे यांच्या खंजरी वादनाच्या आणि संपूर्ण सोहळ्याच्या या संचालनाच्या साठी जयश्रीताई शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि कीर्तनकार, खंजरी वादक भाऊ थोटे आणि त्यांचे सहकारी. वीरश्रीची प्रतिमूर्ती मा जिजाऊ. जिजाऊ सृष्टीला दान देण्याकरता जमलेल्या लोकांना प्रेरणा देण्याकरता पुरुषोत्तम खेडेकर. नागपूरच्या दीक्षाभूमीवरून ही ज्योत आणणारे, भीमज्योत आणणारे प्रभाकर पावडे आणि त्यांचे सहकारी. दीक्षाभूमी ते सिंदखेड राजा असा परिवर्तनाचा वारसा या निमित्ताने या ठिकाणी सांगण्यात आला. प्राध्यापक प्रभाकर पावडे, प्राध्यापक मामा देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी जिजाऊ सृष्टीवर पोहोचलेले आहेत. आणि या ज्योतीचं स्वागत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी या ठिकाणी केले. जिजाऊ ज्योत, भीम ज्योत जिजाऊ सृष्टीवर आलेली आहे. मा जिजाऊंच्या प्रतिमेसमोर भीम ज्योतीने जिजाऊ ज्योतीचं प्रज्वलन केलेलं आहे. दोन महान परंपरा या ठिकाणी एकवटल्या आहेत. परिवर्तनाचा हा संघर्ष या ठिकाणी सुरू झालेला आहे. बहुजन समाजामध्ये प्रबोधनाची लाट उसळणारे प्राध्यापक मामा देशमुख आणि बहुजन समाजाला सांस्कृतिक संघर्षाच्या वाटेने नेणारे शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर आपल्या हाती जिजाऊ ज्योत आणि भीम ज्योत घेऊन उभे आहे. त्यांच्या या सगळ्या हेतूला साथ देत या ठिकाणी प्राध्यापक मामा देशमुख यांच्या भाषणाची एक ध्वनिफीत प्रदर्शित होते आहे. समारंभाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक राणा, सुनील बाप्पा मोरे आणि इतर कार्यकर्ते, इंजिनियर शिरीष जाधव, यावेळेस इतर काही नियतकालिके आणि पुस्तकांचेही प्रकाशने करण्यात आली. जुई आणि जाई या देशमुख कन्या यांनी या ठिकाणी आपल्या एका वेगळ्या कलेचा परिचय करून दिला. परभणी येथून आलेल्या ह्या मुलींनी शिवधर्माच्या स्वीकाराचं गीत, नृत्य गीत या ठिकाणी सादर केलं.
रूम में है तो मागे राहा. या प्रसंगी प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव यांनी तयार केलेलं गाऊ जिजाऊस आम्ही हे या ठिकाणी कार्यक्रम कलापथकाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. गाऊ जिजाऊस आम्ही.
शिवधर्म प्रकटन सोहळ्याच्या आधी जिजाऊ सृष्टीवर सामूहिक विवाह सोहळा साजरा झाला. अनेक दाम्पत्यांनी या प्रसंगी आपल्या नवजीवनाचा प्रारंभ केला. उत्तमराव महाराज साळसिंगीकर यांनी या सोहळ्यास मंगलाष्टक गायली.
मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजिनियर शिरीष जाधव या ठिकाणी जिजाऊ सृष्टीवर मार्गदर्शन करतायत. जिजाऊ सृष्टीचे समन्वयक शिवश्री अरविंद गावंडे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय अनंतकुमार चोंदे, रेखाताई खेडेकर या समारंभास उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे पंढरपूरच्या कैकाडी आश्रमाचे शिवदास महाराज यांनी या समारंभाचं प्रमुख अतिथीपद भूषविलं. यानंतर आपण जात आहोत शिवधर्म प्रकटन सोहळ्याच्या मुख्य समारंभाकडे. मोठ्या प्रमाणात उसळलेली ही गर्दी, हा जनसागर महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून आपापल्या वाहनांनी, आपापल्या परीने, स्वखर्चाने, स्वेच्छेने आलेला हा जनसागर आणि या जनसागराच्या सेवेसाठी तत्पर असणारे मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते, सर्वांच्या हाती वारकरी संप्रदायाची खूण, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची खूण असा भगवा ध्वज, भगव्या ध्वजाने संपूर्ण परिसर नटलेला, मोठ्या प्रमाणात वाहनं, सर्व प्रकारची वाहनं जिजाऊ सृष्टीवरचा हा शिवधर्म प्रकटन सोहळा. या सोहळ्याचं संचालन करतायत प्राध्यापिका डॉक्टर ममता इंगोले. या सोहळ्याच्या प्रारंभी शिवमती जयश्री शेळके यांनी जिजाऊ वंदना गायली. त्यानंतर शिवधर्म समन्वयक इंजिनियर नेताजी गुरे यांनी शिवधर्माची भूमिका या ठिकाणी कथन केले. समाज बांधव यांच्याशी चर्चा करून चिंतन झाले. शेकडो कार्यकर्ते विचारवंत या प्रक्रियेत काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा मला व एकंदर सर्व समाजात अभिमानच आहे. एकंदर सर्व चर्चेतून, चिंतनातून शिवधर्माची संकल्पना पुढे आली. जगातील सर्व धर्माचा विचार करून मातृत्वाला सर्वोच्च स्थान देणारी व माणसाला शोषणमुक्त करणारी, समता, न्याय व बंधुत्वाचा आदर करणारी व्यवस्था आपल्याला निर्माण करावयाची आहे. या प्रसंगी शिवधर्माच्या संदर्भातील वाटचालीचा थोडासा आढावा घेणे गरजेचे आहे. मराठा सेवा संघाच्या धर्मपरिषदेतून धर्मसंदर्भात चिंतन चर्चा सुरूच होती. 12 जानेवारी 1998 रोजी याच मातृतीर्थावर जमलेल्या विराट जनसागरासमोर भाषण करताना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी नव्या धर्माची गरज असल्याचे जाहीर केले. त्यावेळी प्रचंड मोठा प्रतिसाद जनसागरातून मिळाला. पुढे अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देऊन कार्य सुरू झाले. थोर विचारवंत अभ्यासक आदरणीय डॉक्टर साळुंके सर यांच्या अध्यक्षतेखाली अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रातील विचारवंत, बहुजन समाजातील संघटनाचे पदाधिकारी, अभ्यासक यांची मते जाणून घेतली. पुणे येथे बैठक घेऊन धर्मव्यवस्था देण्याचे निश्चित करण्यात आले. 13 व 14 जुलै 2002 रोजी जळगाव येथे विचारवंताची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत डॉक्टर साळुंके सर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. देशभरातून अनेक विचारवंत या बैठकीस आले होते. सर्व चर्चांती धर्माचे नाव शिवधर्म निश्चित करण्यात आले. आपला सिंधू संस्कृतीतील मूळ वारसा जपून विकृती दूर करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच पुढे देशभर शिवधर्म परिषदांचे आयोजन करण्याची व प्रबोधनातून लोकसंपर्काची मोहीम राबवण्याचे ठरले. पहिली शिवधर्म परिषद संकल्प तीर्थ तुळजापूर येथे 24-25 ऑगस्ट 2002 रोजी घेण्यात आली. पुढे अकोला, चंद्रपूर अशा सर्व देशभरात शिवधर्म परिषदाचे आयोजन करण्यात आले. त्यात विविध जातीतील समाज बांधव व प्रतिनिधी सहभागी झाले. सोलापूर येथे महिला शिवधर्म परिषद घेण्यात आली.
70 प्रमुख शिवधर्म परिषदा व सुमारे 4000 इतर शिवधर्म परिषदा घेण्यात आल्या. हा एक प्रबोधनाचा ऐतिहासिक उच्चांक आहे. 12, 13 व 14 सप्टेंबर 2003 रोजी पुणे येथे शिवधर्म संहिता लेखनाची बैठक झाली. सण उत्सव धर्मतत्वे यावर चिंतन झाले. प्राथमिक शिवधर्म संहितेचे लेखन झाले. 18 ऑक्टोबर 2003 रोजी पंढरपूर येथे धर्मपीठ व इतर चर्चा वारकरी संतांच्या सोबत झाली. 12 जानेवारी 2004 रोजी मातृतीर्थावर शिवधर्माची प्राथमिक संहिता प्रकाशित करण्यात आली. 26 जुलै 2004 रोजी मातृतीर्थावर सामूहिक समाज ऋण सोहळा साजरा करण्यात आला. त्यात लाखो समाज बांधव सहभागी झाले होते. 4 डिसेंबर 2004 परभणी येथे चिंतन बैठक झाली. अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे लोकांनी उत्स्फूर्तपणे शिवधर्माचे आचरण सुरू केले आहे. हा आपला महापुरुषांचा विचारांचा विजय आहे. ब्राह्मणाबरोबरचे सर्व धार्मिक संबंध तोडून एक यशस्वी पाऊल आपण उचलले आहे. बिगर ब्राह्मणांचे 22,000 सामूहिक विवाह आजपर्यंत लावले गेले आहेत. गृहप्रवेश, जन्म, मृत्यू, विवाह हे सर्व विधी शिवधर्माच्या आचारसंहितेनुसार होत आहेत. कर्मकांडाच्या ब्रह्मदानातून बहुजन समाज बाहेर पडतो आहे. याची प्रचिती, याची देही, याची डोळा आपणास पाहावयास मिळत आहे. शिवजयंती, सावित्री, जिजाऊ, दशरात्र महोत्सव, वामन दहन मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. यापुढेही आपणास प्रचंड मोठी वाटचाल करावयाची आहे. सर्व मानव समूहात शोषण मुक्त करून जिजामातेचे स्वप्न आपणास पूर्ण करावयाचे आहे. गेल्या कित्येक दिवसापासून लेखक, वक्ते, विचारवान, कार्यकर्ते रात्रंदिवस हा विचार घेऊन देशभर फिरत आहेत. आपले योगदान शिवधर्मासाठी देत आहेत. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी हा क्रांतीचा विचार देऊन बहुजन समाजास वर्तमानात जगायला शिकवले आहे. छत्रपती शाहू महाराजांनंतर बहुजन समाजाची मोठी चळवळ उभी करून तिला यशाकडे नेले आहे. डॉक्टर साळुंखे सर यांनी अध्यक्षपद स्वीकारून शिवधर्माची वैचारिक बांधणी, तत्वज्ञान व इतर बाबी पुढे नेलेल्या आहेत. प्राध्यापक अशोक राणा सर, प्राध्यापक पावडे, प्राध्यापक मामा देशमुख, प्राध्यापक जैमिनी कडू, शिवभक्त परायण तनपुरे महाराज, शिवभक्त परायण शिवराज महाराज, शिवभक्त परायण उत्तम महाराज साळसिंगीकर, शिवभक्त परायण वासुदेव महाराज, शिवभक्त परायण आत्माराम शास्त्री जाधव, शिवभक्त परायण दादा महाराज मनमाडकर, शंकर विठोबा पाटील, ज्ञानेश माराव, श्रीमंत कोकाटे, गंगाधर बंबरे, प्रदीप सोळंके, ॲडव्होकेट गणेश हलगारे, नागपूरच्या दीक्षाभूमीवरून आलेली ही ज्योत शिवधर्म समन्वयक इंजिनियर नेताजी गोरे यांनी स्वीकारली आणि मंचावर त्यांनी स्वतः तिला आणली. मंचावर हाती ज्योत घेऊन उभे आहेत नेताजी गोरे. पार्श्वभूमीवर आहेत जिजाऊची प्रतिमा. आपण अतिशय महत्वाच्या एका ऐतिहासिक सोहळ्याची साक्षी आहात. त्या सोहळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी प्रास्ताविक करतायत शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर. आणि सकाळपासून तसेच आपण निघाल्यापासून अतिशय त्रास सहन केलेला याची मला जाण आहे. आणि म्हणून या शिवधर्माच्या प्रकटन दिनापर्यंत आपण जी काही अत्यंत त्रासाची एक अशी आयुष्याची अनेक वर्ष घालवलेली आहेत, त्याचा आज शेवट होतो आहे. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करतो. ह्या प्रकटन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, शिवधर्म आचारसंहिता आणि संपूर्ण ही प्रक्रिया पूर्ण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली पूर्ण होणार आहे
असे जागतिक कीर्तीचे विद्वान डॉक्टर आह साळुंखे नुकतीच ज्यांनी शिवधर्माची वाटचाल आपल्या सर्वांच्या समोर मांडली ते माझे सहकारी आणि आपल्या सर्वांचे परिचित शिवधर्म समन्वयक नेताजीराव गोरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अनिल पाटील आणि सहा समाज बांधव भगिनी जरी आपण इथे जमलेलो असलो तरी प्रत्यक्ष शिवधर्माचे जे आचरण आहे महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरामध्ये सुमारे 4 कोटी लोक 400 लाख लोक शिवधर्माचं आचरण करतायत हे आपल्याला सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे. त्याच वेळी आपण भारतातील अनेक समाज बांधवांना देशामध्ये या व्यवस्थेमधून बाहेर काढून त्यांना शोषण मुक्त व्यवस्थेमधून बाहेर काढून एका चांगल्या मानवतावादी व्यवस्थेकडे नेतो आहोत. देशभरातील सर्व बहुजन समाजाची मराठा सेवा संघ आणि महाराष्ट्राकडे अतिशय मोठी अपेक्षा आहे. सांगताना मला आपल्याला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राबाहेरच्या अनेक पुरोगामी बहुजन समाजातील आणि सर्वच अशा प्रकारच्या विचारांच्या संस्थांची, संघटनांची आणि नेत्यांची महाराष्ट्राकडून प्रचंड मोठी अपेक्षा आहे. या देशात असलेली बौद्धिक, धार्मिक, मानसिक गुलामगिरी दूर करण्याची क्षमता केवळ मराठा सेवा संघामध्ये अशा प्रकारची एक भावना देशभरात आणि जगभरात निर्माण झालेली आहे आणि याचं सारं श्रेय आपल्या सर्वांना हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. यापुढे कोणतेही विकृत धर्मग्रंथ आमच्यासाठी असणार नाही. मत्स्यपुराण असेल, मनुस्मृती असेल, असले अनेक घाणेरडे धर्मग्रंथ आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात यापूर्वी अनेकदा जाळलेले आहेत आणि पुढे आपल्याला याचा कधीही आता अवलंब करायचा नाही. आपण सर्वांनी लक्षात घेतलेलं पाहिजे. माझ्या बाजूला आमच्या भगिनी आहेत. महिलांचं सातत्याने मराठा सेवा संघ आणि शिवधर्मामध्ये आम्ही मानाचं स्थान आहे असं सांगत असतो. ज्या महिलांनी त्यांच्यावर लादण्यात आलेली बौद्धिक आणि विशेष करून सांस्कृतिक आणि धार्मिक गुलामगिरी झुगारून द्यावी यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. त्यांनी अतिशय त्रास सहन केलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंची अपेक्षा होती की माझ्या बहुजन समाजातील ह्या स्त्रिया शिकल्या तर ह्या शिकलेल्या महिला त्यांच्यावर या वेगवेगळ्या धर्मग्रंथांच्या माध्यमातून किती अन्याय केलेला आहे, किती अत्याचार केलेला आहे, त्यांना किती मागे ठेवलेलं आहे हे त्या समजून घेतील. आणि हे समजल्यानंतर या शिकलेल्या महिला केवळ हे अन्यायी धर्मग्रंथच जाळणार नाहीत तर प्रसंगी हे धर्मग्रंथ लिहिणाऱ्यांनाही जाळल्याशिवाय त्या राहणार नाहीत. आज मला अतिशय आनंद होतो आहे की आमच्या महिलांनी त्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे. यापुढे महिला कोणताही अन्याय सहन करणार नाहीत, अन्याय कोणावर करणार नाहीत. परंतु इथे जमलेल्या साऱ्या पुरुषांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आता यापुढे शिवधर्मामध्ये जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असा मंत्र आम्हाला चालणार नाही, तर जिच्या हाती शिक्षणाची दोरी तीच या सर्व जगाला उद्धारी हा एक नवीन मूलतंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यासाठी सर्व भगिनींना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आता बाहेर या, बाहेर निघा. सर्व जी काही जगातील द्वार आहे ती तुमच्यासाठी खुली झालेली आहेत.
इसवी सन 2050 पर्यंत या संपूर्ण जगावर महिलांचं साम्राज्य स्थापित झालेलं असेल. 1970च्या दरम्यान जगामधल्या मानसशास्त्रज्ञांनी, शिक्षणशास्त्रज्ञांनी, राज्यकर्त्यांनी आणि विविध शास्त्रज्ञांनी जो काही अभ्यास केलाय त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की भारत देशातील बहुजन समाजातील महिला ह्या जगामध्ये सर्वात बुद्धिमान, शोषित आणि कर्तबगार महिला आहेत. या महिलांच्या हाती जर हे जग गेलं तर त्या ह्या जगाचं नंदनवन करून सोडतील एवढी प्रचंड क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे माझ्या सर्व भगिनींना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आता यापुढे तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या, भावाच्या, बापाच्या पाठीमागे ताठपणाने उभे राहा आणि त्यांना सांगा की शिवधर्माचं काम नेटाने कर, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा पद्धतीचा एक संकेत आणि संदेश आपण दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला सर्व चालायचं आहे. मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या आईचा, बहिणीचा, मुलीचा, सर्वांचा अत्यंतिक आदर करतो. हे काही मी वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही. शिवधर्माची मातृसत्ताक पद्धतीवर प्रचंड मोठी अशी खात्री आहे, विश्वास आहे आणि म्हणून जिजाऊंना प्रेरणास्थानी मानून आपण बाहेर पडलेलो आहोत. या जिजाऊची प्रचंड बदनामी झाली. महिला पेटून उठलेल्या नाहीत त्याचं निश्चितपणे आम्हाला थोडीशी खंत आहे. आता तरी महिलांनी हे बदले घेण्यासाठी तयार राहिलं पाहिजे ही माझी सर्वांना एक विनंती आहे. आणि जमलेल्या सर्व पुरुषांना एक विनंती आहे की यापुढे तुम्हाला कोणालाही आपल्या बायकोसाठी ताजमहाल बांधता आला नाही तरी हरकत नाही, पण किमान प्रत्येक शिवधर्मीयाने आपल्या बायकोसाठी, बहिणीसाठी, आईसाठी एक चांगला संडास बांधलाच पाहिजे ही आमची शिवधर्माची सर्वांची इच्छा. या सगळ्या पद्धतीने आपल्याला पुढे जर चालायचं असेल तर शिवधर्मासारखीच क्रांती. अनेकदा असं होतंय, काही मंडळी म्हणतात की काय नवीन खूळ काढलेला आहे. शिवधर्म ही काहीही नवीन खूळ नाही. जगाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये शिवधर्माची चळवळ चालू आहे. भारतामध्ये आपण त्याला शिवधर्म म्हणत असू, परंतु जगभरामध्ये हा सांस्कृतिक संघर्ष सुरू आहे. आफ्रिका असेल, युरोप असेल, अमेरिका असेल, लॅटिन अमेरिकेमधल्या अनेक देशांनी स्वतःचा धर्म जाहीर केलेला आहे, संस्कृती जाहीर केलेली आहे. आणि म्हणून शिवधर्म हा क्रांती हा या चळवळीचा भाग आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून समाज बांधवांनो, शिवधर्मी होणे म्हणजे काहीतरी आपण वेगळं करतोय असं काही कोणी समजण्याची गरज नाही. डॉक्टर आह साळुंके सर यांच्या भाषणामधून आपल्याला अगदी एक एक बाब, आपल्या सर्व शंकांचं निरसन त्यामध्ये होईल. परंतु महत्वाची बाब आपण लक्षात घ्या की शिवधर्मीय झाल्यानंतर आपण या देशाचे मालकच राहणार आहोत. आपले नाते गोते, बायको, पोरं सगळे आपले तेच राहणार आहेत, त्यात काहीही बदल होणार नाही. या देशाची राज्यघटना, या देशाची राजसत्ता ही आपण ताब्यात घेणार आहोत, ते आपलंच राहणार आहे. मग होणार काय आहे तर सध्या तुम्ही ज्या धर्मव्यवस्थेचे पालन करता आणि ज्या माध्यमातून तुमचं शोषण होत आहे, तुमच्या डोक्यामध्ये जी भीती घातलेली आहे, जे भय घातलेलं आहे, तर तुम्ही भयमुक्त होणार आहात, 100% भटमुक्त होणार आहात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भट ब्राह्मण हा या व्यवस्थेचा एक प्रातिनिधिक असा शब्द प्रयोग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण ब्राह्मणाशी संबंध ठेवू शकता, ब्राह्मणाशी व्यवसाय करू शकता, ब्राह्मणाबरोबर वाटेल ते काही इतर उद्योग व्यवसाय करू शकता, परंतु ब्राह्मण हा तुमचा कधीही पोषक म्हणा किंवा उद्धारक होऊ शकत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्याशी सांस्कृतिक संबंध तुम्हाला आम्हाला ह्या पद्धतीने तोडायचे आहेत. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेली 14-15 वर्ष 30 कक्ष काढून आपण गावोगाव आपली भूमिका मांडत आहोत. अनेक जण म्हणतात की हा काय अचानक विचार आपल्या समोर आलेला आहे. नेताजी गोरे यांनी अनेक बाबी आपल्या समोर विस्तृतपणे मांडलेल्या आहेत. मी काही वेगळं आता सांगणार नाही, परंतु आपण लक्षात घ्या की ज्या 30 कक्षाच्या माध्यमातून आपण काम करत आहोत
आपण सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की या देशामधल्या आणि जगामधल्या शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता ह्या पाचही सत्ता बहुजनांच्या मराठ्यांच्या ताब्यात घेणे हे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आपल्याला धडपड करायची आणि तोपर्यंत या शिवधर्माची चळवळ चालू राहणार आहे. या सर्व सत्ता ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला आपल्या उद्धारासाठी वापरायच्या ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मराठा सेवा संघ गावोगाव शाळा काढण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. आतापर्यंत आपल्या 1200 शाळा चालू आहेत. प्राथमिक शाळापासून महाविद्यालयापर्यंत आपल्याला वाटचाल करायची आहे. व्यायामशाळा आहेत, नाट्यशाळा आहेत, संशोधन केंद्र असतील, बँका काढायच्या आहेत. त्या सर्व दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे. फक्त ही गती आपल्याला वाढवायची आहे. ज्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत ही जागा आपली शिवधर्माची जागा आहे. आपल्याला समोर जे काही थोडंसं बांधकाम झालेलं दिसतं हा त्याचा एक भाग आहे. 11,000 कोटी रुपयाचा हा प्रचंड मोठा भव्य प्रकल्प आपल्या सर्वांच्या शिवदानातून उभा राहतो आहे. अनेक जणांनी आता मी खाली असताना जे काही वेगळे वेगळे शिवदान माझ्याजवळ आणून दिलेलं आहे मला जाणीवपूर्वक या प्रसंगाची संधी घेऊन सांगितलं पाहिजे की सहारा इंडियाने जे काही 3,51,000 रुपये हा पहिला हप्ता म्हणून आम्हाला मदत केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत असतानाच जवळपास 30 महिलांनी आपल्या अंगावरचे काही दागिने दिलेले आहेत. इथे जमलेल्या सर्व महिलांना माझी कळकळीची विनंती आहे की यापुढे संततीसाठी संपत्ती निर्माण करण्याच्या भानगडीत पडल्यापेक्षा तुमच्या संस्काराच्या माध्यमातून अशी संतती निर्माण झाली पाहिजे की ती केवळ शिवधर्माचीच नव्हे तर या जगाची म्हणजेच विश्वधर्माची संपत्ती झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे. अंगावरच्या दागदागिन्याने काही फरक पडत नाही. माझ्या डाव्या बाजूला एक तुम्हाला दिसत असेल ते चित्र आहे. यापुढे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे आपले दागिने सुद्धा जर घालायचे असतील तर निर्माण करायचे आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हा सांस्कृतिक संघर्ष आपण लक्षात घेतला पाहिजे. दुर्दैवाने आम्ही अजूनही काही गोष्टी समजून घेत नाही आणि समजून न घेतल्यामुळे आमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनेक लोक आमच्याच काही बाबींचा, आमच्याच विचारांचा आमच्या साक्षीने विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो सुद्धा आपल्याला हाणून पाडावा लागणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर मला 5 जानेवारी 2004 आमच्या संभाजी ब्रिगेडच्या मुलांनी पुण्याच्या भांडारकर संस्थेविरुद्ध जी लहानशी कारवाई केलेली आहे त्याबद्दल त्यांचं जाहीर अभिनंदन करत असताना अतिशय आनंद होत आहे. हे मला निश्चितपणे इथे नमूद केलं पाहिजे. मला इथे सांगितलं पाहिजे की कदाचित माझ्यासारख्या 50 लाख वक्त्यांच्या माध्यमातून 2 कोटी पुस्तकातून आणि तुमच्या माझ्यासारख्या अनेक जणांच्या मोर्चातून जे काम आम्ही करू शकलो नसतो ते काम या मुलांच्या 5 मिनिटांनी केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भांडारकर अनेक आहेत आणि ते आपल्याला भविष्य काळामध्ये त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. आज 21व्या शतकामध्ये तुम्ही आम्ही वाटचाल करत आहोत. 21व्या शतकामधले काही संदर्भ बदललेले आहेत. जिजाऊचं चारित्र्य हनन होत असताना महिलांच्या बद्दल अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करायचे आहे आणि म्हणून आम्ही ज्या गुलामगिरीत वावरत आहोत त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी पहिल्यांदा आमच्या डोक्यामध्ये ज्या काही जुन्या बाबी आहेत त्या आपण काढल्या पाहिजेत. त्यासाठी शिवधर्माचा बळीराजा असेल, अनेक तुमचे आमचे जुने काही महापुरुष असतील ज्यांचं विकृतीकरण झालेलं असेल, वामनाने कप्ताने मारलेलं असेल किंवा इतर सगळे काही प्रश्न जे आता नेताजीने मांडले असतील याचा अतिशय जाणीवपूर्वक बारकाव्याने अभ्यास तुम्हाला आम्हाला करायचा आहे. आता यापुढे आमचा वामन कुठल्याही किंवा हा कपटी वामन कुठल्याही कप्ताने आमच्या बळीराजाला मारणार नाही. एवढंच नव्हे तर आमचा कुठलाही एकलव्य द्रोणाचार्यासाठी अंगठा कापून देणार नाही किंवा कुठल्याही द्रोणाचार्याची अंगठा कापण्याची हिंमत होणार नाही किंवा आमच्या कृष्णाची गोपीचे कपडे काढणारा
कृष्ण अशी बदनामी होणार नाही, किंवा ग्राम गरोदर सीतेला पाठवतोय बाहेर, हे सगळं जे काही विकृतीकरण तुमच्या आमच्या समोर जाणीवपूर्वक बहुजनांची नावं ठेवून होत आहे, हे आपल्याला सर्वांना एक वेगळ्या पद्धतीने खोडून काढायचं आहे. आणि म्हणून विकृतीकरण होत असताना आपल्या सर्वांना माहीत असेल की गेले वर्षभर संभाजी ब्रिगेडच्या मुलांनी जे काही एक पराक्रम केलाय, आज ही मुलं आणि तुम्ही आम्ही सर्वजण जिवंत आहोत, तरी सुद्धा कोणीही या मुलांना येऊन विचारायला तयार नाही की निश्चित काय झालं. ज्याला जे सुटेल आणि सुचेल तेच मांडण्याची अजूनही हरामखोरी पद्धत सुरू आहे. आपण जिवंत असतानाच आपल्या समोर कसं विकृतीकरण होतं हे आपण पाहतो आहे. आणि म्हणून यापुढे आपल्याला अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे जरी असलं तरी सुरुवातीला जे निवेदन इथे खाली राजेंद्र कांबळे करत होता, या मुलांनी एक निश्चितपणे सिद्ध केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा जिजाऊ हे नुसतं नाव या देशातील विकृत असलेल्या एका विचारसरणीला 33 कोटी देवांना पुरून उरतंय, हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि त्याचा आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून त्या सर्व बाबी पाहत असताना आमच्या बहुजन समाजातील मंडळीच्या काही वेगवेगळ्या अजूनही डोक्यामध्ये कल्पना असतील, टप्प्याटप्प्याने त्या निघतील, काही कुठेतरी फेन्सिंगवर असतील, काही जण आरामा घेत असतील, काही जण विचार घेत असतील, त्यांची काही विशेष काळजी करू नका. कुठलीही चळवळ पुढे चालत असताना नेत असताना आमचे मार्गदर्शक डॉक्टर आह साळुंखे सर नेहमी सांगत असतात की काही मंडळी आमची वेगवेगळ्या माध्यमातून हे काम करत असताना ते अज्ञान जे असतं त्या अज्ञानामध्ये ते गुंतलेले आहे. गोंधन जर दूर करायचं असलं तर आपल्याला खरडावं लागतं, आणि जर चांगल्या शस्त्राने खरडलं तर गोंधन दूर होतं, निघून जातं, चामडं बाहेर निघतं, आणि ज्यांच्या अंगात रक्त आहे ते रक्तही बाहेर निघतं. त्यामुळे अशी क्रांती करायची म्हटलं तर रक्त निघणारच आहे, रक्त क्रांती होणारच आहे. त्या दृष्टीने आपल्याला थोडीशी विचार आणि त्या पद्धतीने एक प्रयत्न करावा लागणार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे जे काही प्रकार आहेत, समाज मनावर ऑपरेशन करण्याचे काही विचार आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या अस्मितांचे जतन करणे हा आमचा नैतिक अधिकार आहे. जिजाऊ हे आमचे प्रेरणास्थान आहे, पण आमच्या पुरातन शिवसंस्कृतीचे अनेक प्रतिनिधी हा आमचा वारसा आहे. महात्मा बळीराजा असेल, गौतम बुद्ध असेल, चारवाक नामदेव महाराज असतील, बसवेश्वर महाराज, चक्रधर स्वामी सावता महाराज, चोखा महाराज, जनाबाई, सोयराबाई, तुकाराम महाराज, शिवराय, महात्मा फुले शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख, आमचे चिखलेचे पंढरीनाथ पाटील, सावित्रीबाई, अहिल्याबाई, फातिमा इत्यादी अनेक ऐतिहासिक महामानव हे आमच्या संस्कृतीचे अधिष्ठान आहेत. आणि त्यांचे विकृतीकरण करणारे जे कोणी यापुढे असतील ते आमचे गुन्हेगार असतील, हे आपण आजच जाहीर केलेलं अतिशय चांगलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला कुणाच्याही अंगावर जायचं नाही, आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही, पण न्याय याचा अर्थ अन्याय सहन करणार नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. अहिंसेवर आमचा विश्वास आहे, परंतु जगद्गुरु तुकोबारायांची जी अहिंसा आहे की दयातीचे नावभूताचे पालन आणि निर्दलन कंटकांचे, ह्या तुकोबावाणीवर आमची वाटचाल राहील हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आता आम्ही आमचे तत्वज्ञान निर्माण करू. शिवधर्माचे तत्वज्ञान समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, विज्ञाननिष्ठता, चिकित्सा, सत्य, मानवता अशा मानवी मूल्यांवर आधारित असेल. येत्या 3 वर्षात डॉक्टर आह साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिवधर्माचे सर्व धर्मग्रंथ असतील, कायदे ग्रंथ असतील, संस्कार ग्रंथ असतील, उपासना पद्धती असतील, शिवसेवकांच्या काही अटी असतील, हे सर्व काम पूर्ण होणार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्यापैकी ज्यांना ज्यांना विविध क्षेत्रामध्ये आवड असेल त्यांनी नेताजी गोरे अथवा डॉक्टर आह साळुंखे सर त्यांच्याकडे आपलं लिखित असं मत पाठवावं, मानवतावादी आपले विचार पाठवायचं अशी एक विनंती आहे. मित्रांनो, मला सांगताना पुन्हा आनंद होतो की सध्या प्राध्यापक अशोक राणा यांनी जी आचारसंहिता दिलेली आहे त्या आधारावर आपलं काम चालू आहे. आह साळुंखे सरांनी ती मान्य केलेली आहे.
सध्या 4 कोटी लोक शिवधर्माचं पालन करत आहेत आणि 4 दिवसापूर्वीच्या माहितीनुसार आपल्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सुमारे 19 लाख लोकांनी शिवधर्माचे फॉर्म्स भरून दिलेले आहेत. त्यापैकी आपण काही प्रतिनिधी इथे जमलेले आहात. आपल्यातील काही विचारवंत शेंडीवाला भटजी गेला व बिन शेंडीवाला भटजी आला अशा पद्धतीची काही एक विचारसरणी मांडत आहेत. शेंडीवाला भटजी आम्हाला चालणारच नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भटजी असला तरी तो बिन शेंडीवालाच राहील आणि त्या पद्धतीने आम्ही चालवणार आहोत. बिन शेंडीवाला भटजी याचा अर्थ अस्मितेचा प्रश्न आहे. माझा बाप हाच माझा बाप, दुसऱ्याचा बाप हा माझा बाप म्हणणे अस्मिता नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला चालायचं आहे. अनेकदा आपली काही बहुजन समाजातील शिकलेली अडाणी माणसं असे वेगवेगळे विचार मांडत असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या बाबी होत असतात. त्यासाठी आता आमचे पुरातन ग्रंथ पुन्हा आम्ही लिहू, आमचा इतिहास आम्ही लिहू, आमचे हिरोचे जतन करू, आमच्या डोक्यात घातलेले सारे हिरो बाहेर काढू आणि आमचे सहस्त्रावतार लिहू, दशावतार आणि सहस्त्रावतार लिहू. आम्ही जिजाऊ, येसुबाई, ताराराणी, उमाबाई, अहिल्यादेवी, सावित्रीबाई, सगुणाबाई, फातिमा, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्जे ह्या आमच्या देवी आहेत. त्यांनी भामनी संस्थेविरुद्ध दिलेला लढा आम्ही नवे ग्रंथ लिहून मांडू. बळीराजा रामकृष्ण आम्ही मांडू, तो आमच्या पद्धतीने मांडू. यापुढे आमचा इतिहास राहील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून मराठा व तत्सम बहुजन समाज यांच्यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन होण्यासाठी प्रबोधन करत आहोत. 15 वर्षात याबाबत समविचारी तसेच विरोधी विचारी संघटनांमध्ये सतत मराठा सेवा संघाबाबत चर्चा असते, मतभेद सुरू असतात, समर्थन सुरू असते, अनेकांचे आत्मीयतेचे अथवा विरोधाचे सल्ले येत असतात, शब्दांचा वापर करून झिलट्या पाडणे सुरू असते, अनेकदा भावनिक पातळीवर प्रश्न उपस्थित करून जगात रचलेला आदर्शवाद उभा केला जातो, कल्पनांचा फापट पसारा मांडून देववाद दैववाद आमच्या समोर मांडला जातो, नशिबाचा खेळ सांगितला जातो, कल्पवृक्ष असेल, राजहंस असेल, कामधेनू असतील हे विचार मांडल्या जातात. हे सर्व आता आम्हाला सोडायचं आहे. तुझ्या नशिबातच जेवण नाही म्हणून तू उपाशी राहिला अशा पद्धतीचे नशिबाचे थोतांड यापुढे आम्हाला चालणार नाहीत आणि जमणार नाहीत. याशिवाय महिलांना अथवा मुलांना जी काही वेगळी भीती त्यांच्या डोक्यामध्ये धर्मग्रंथांच्या माध्यमातून घातल्या जाते ती सुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे. आपल्याला जे काही भडक ऐकण्याची बोलण्याची सवय लागलेली आहे तिला आता आपण कुठेतरी एका वेगळ्या दिशेने नेण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि त्या दृष्टीने पुन्हा पुन्हा मी आपल्याला सांगतो की रात्रंदिवस उपवास नवस करण्यातच आमच्या ज्या महिला आता सध्या गरज आहे मध्ये मागच्या